माणूस गेली कित्येक वर्ष आपण इतर प्राण्यांपेक्षा वेगळे आहोत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय, पण हिंसाचार, क्रोध आणि अत्याचार या सगळ्या गोष्टींमुळे तो पुन्हा पुन्हा प्राणी असल्याचंच सिद्ध होतंय. जगात फक्त एकच गोष्ट माणसाला माणूस म्हणून सिद्ध करते आणि ती म्हणजे हास्य. त्यामुळे आपण सगळ्यांनी अगदी दिलखुलास हसलं पाहिजे. चला तर मग स्वतःतलं माणूस पण टिकवण्यासाठी सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. चला तर मंडळी, अजिबात वेळ न दवडता वळूया आजच्या आपल्या पहिल्या परफॉर्मन्सकडे. तर मंडळी, अहो सांगून राडा काय कोणी घालेल, पण सांगून फालतूगिरी करण्यासाठी मात्र जिगर असावं लागतं. आणि ही फालतूगिरी समोरच्यानी बसून बघावी इतक्या कन्व्हिक्शननी करण्यासाठी तर अंगात 12 हत्तींचं बळ असावं लागतं. असं बळ असलेली एकमेव जोडी आता महाराष्ट्रात आहे, जी आता तुमच्या समोर येणार आहे. तेव्हा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. रात्र रात्र जागून स्किट लिहिणारे, पण आयत्या वेळेस ॲडिशन घेताना अजिबात पुढचा मागचा विचार न करणारे आणि ह्या मंचावर सांगून फालतूगिरी करणारे रत्नागिरीचे रत्न प्रथमेश शिवलकर आणि श्रमेश बेटकर. अरे बरेच दिवसाने आलो ना, म्हणून जरा बरं वाटलं. चला, रोज काय करतो मी, यश पदरात पडलेल्या माणसांची मुलाखत घेतो. आज पदरासकट थोबाडावर पडलेल्या राजकारणी नेत्याची मुलाखत घेणार आहे मी. सर चला, लाफ्टर मिळाला, जास्त आता फालतूगिरी करणार नाही आणि ॲडिशन पण घेणार नाही, कामाला लागतं. चला. हृदयाला चरे पडेल असं सौंदर्य सोडल्यास घरात कोणच नाहीये. गेलं कुठे? मेंदू, मतदारसंघ आणि घर, राजकारणी लोक रिकामं का सोडतात मला अजून समजलेलं नाहीये. अशा वेळी आपण हाक देऊन बघूया काय नशिबाला लागतं ते. एक्सक्यूज मी, एक्सक्यूज मी. अरे विसरलोच, सामान्य माणसांची हाक त्यांच्या कानापर्यंत जायलच कशी. अशा वेळी काहीतरी वेगळं केलं पाहिजे. ॲज अ फॅन. तर नमस्कार मंडळी, या ठिकाणी मी सुभानराव बिनचुकले तुम्हाला सांगू इच्छितो की आज मी तुमच्या सोबत आहे. कदाचित उद्या नसेल, पण मी परवा आहे, 15, 16, 17 पण आहे, 18, 19 पण आहे. तुम्ही कोण? मी ना ची सौका म्हणजे चिन्मय सौमित्र काशीकर. आपण जास्त फालतूगिरी न करता सर आपण डायरेक्ट मुलाखतीला सुरुवात करूया. अच्छा अच्छा. फालतूगिरी बोलू शकत नाही कारण ऑलरेडी तुम्ही राजकारणात सक्रिय आहात सर. आता आपण डायरेक्ट मुलाखतीला सुरुवात करूया आणि मला पहिला प्रश्न तुम्हाला विचारावंसं वाटतो ॲज अ फॅन. ॲज अ फॅन मला तुम्हाला विचारावंसं वाटतं की तुमच्या मते राजकारण म्हणजे काय? एक टोपीवाला असतो, हा, त्याच्या टोप्या माकडं घेऊन जातात. मग विहिरीतून देवी बाहेर येते, ती कुऱ्हाड टोपीवाल्याच्या हातात देते आणि सांगते कासव सशाच्या शर्यतीत कासव जिंकला. सर अहो कशाचा कशाला संबंधच नाहीये सर, सगळं निरर्थक वाटतंय. आत्ताच्या घडीला अर्थ नसलेल्या गोष्टी करणे म्हणजेच राजकारण. अरे देवा. तुमच्या पराभवाची कारण मीमांसा करूया सर. ठीक आहे, मी सुरमई करतो, तुम्ही बांगडा करा. हे काय सर? तुम्हीच बोललात ना, खारा आणि मासा करू. जोक जोक केला जोक. सर तुमच्या माहितीसाठी सांगू शकतो, आता बुधवार गुरुवार प्रमाणेच सोमवार मंगळवार सुद्धा हास्य जत्रा दिसणार आहे सर. वा वा, प्रमोशन करतायत. नाही सर, वॉर्निंग देतोय, त्याच्यामध्ये नवीन कलाकार सुद्धा त्यांना भेटणार आहेत सर. फोन यायला वेळ नाही लागणार सर आपल्याला असे पंच मारलात तर, त्यामुळे सावध राहा सर. सर मला अशा वेळेला तुम्हाला सांगू असं वाटतं थोडं आपण AC कमी करूया का सर? थंडी वाजते तुम्हाला. हो. 1 मिनिट. हे घ्या सर. अहो EVM आहे. हो, मतदान केंद्रावर मला कोण मत देत नाही, म्हणून मी माझं EVM मशीन तयार केलंय. सगळीकडे माझंच नाव आहे. पंखा हातात घेऊन असलेला मी, AC हातात घेऊन असलेला मी, ट्यूबलाइट हातात घेऊन असलेला मी. कुठलं पण बटन दाबा, मत मलाच मिळतं. AC कमी करायचं आहे, मत दाबा. सर अहो पण EVM ने नेता निवडला जातो. आत्ताच्या घडीला नेते EVM निवडतात. अरे देवा, सर सगळं टेन्शनवालेच आहे सर. हो का? हो. चला पुढे जाऊया.
प्रश्न विचारा, बटन दाबा. प्रश्न विचारायचं बटन दाबायचं सर. सर कारण मीमांसा म्हणजे सर आपण तुमच्या पराभवाची कारण शोधूया, विश्लेषण करूया, चिरफाड करूया सर. पराभवाची कसली कारण शोधायची? का? माझ्या पहिल्या निवडणुकीत जेव्हा मी हरलो तेव्हा मी खूप कष्ट केले होते. मी बॅनर छापले होते, त्याच्यावर नारे लिहिले होते. काय लिहिलं होतं सर तुम्ही? मला ऐकायचंय, बोला सर. डोंबिवली ते साकी नाका, डोंबिवली ते साकी नाका, काकी असू दे नाहीतर काका, आरवणारं कोंबडं किती पण झाका, कॉक कॉक कॉक, बिनचुकले यांना प्रचंड मताने विजयी करा. सर हे इलेक्शनचं स्लोगन होतं की तुमच्या कुक्कुटपालनाची ॲड होती सर? तुमचा आवाज, लय आणि सूर सोडल्यात हे सगळं चांगलं होतं सर. ओळी चांगल्या होत्या, अर्थ चांगला होता. प्रॉब्लेम कुठे झाला सर? शेवटच्या ओळीचा प्रॉब्लेम झाला. काय झालं सर? प्रकाश आला, उजेड पडला, करा तुम्ही मतदान. हा. प्रकाश चिपळूणकर जिंकला. लोकांना वाटलं त्याचा प्रचार गीत आहे, त्याचं नाव होतं ना. अरे देवा सर, पण मी तुम्हाला मनापासून सांगतो, ॲज अ फॅन तुम्हाला मी सांगतो सर, असं सारखं सारखं पडत जाऊ नका सर तुम्ही. मागच्या वेळी एवढे खोलात पडला होतात, आम्ही तुम्हाला शोधायला गेलो आणि द्वारका सापडली होती सर. एवढं जास्त बोलू नका. माझ्या प्रगतीसाठी आभाळ मोकळा आहे. अशी एखादी वाद भेटली ना आणि माचीस लागलं ना, त्या आभाळात जाल सर. आणि एवढे मोकळे वाले ना परत कोण जोडणार नाही सर तुम्हाला. तुम्ही माझा अपमान करू नका माझ्या घरात येऊन. माझे फॉलोअर काय बोलतील? फॉलोअर्स सर, एवढा जड शब्द वापरला तुम्ही. हॅलो, गप्पा बस. फॉलोवर्स हा शब्द तुम्ही वापरणं म्हणजे बारदनाने स्वतःला गालीच्या म्हणण्यासारखं आहे सर. आता माझ्या इज्जतीची जास्त लादी पुसू नका. अहो काय आहे की मला कळतच नाही की एवढी चिन्ह बदलून सुद्धा माझ्या जिंकण्याची चिन्ह दिसत नाही हो. खरं आहे सर, चिन्ह बदलता आलं नाही म्हणून तुम्ही वेश बदललात सर. माझ्या माहितीनुसार तुम्ही एकदा साडी नेसून महिला मतदारसंघात उभे राहिला होतात सर, आणि तेव्हा सुद्धा तुम्ही हारलात सर. कसं काय सर? ते मी साडी नेसलो, मेकअप पण केला, सगळे दागिने वगैरे घातले, मिशी काढायची राहिली. लोकांनी ओळखलं. मला वाटलं लोक फक्त साडी बघतात. सर साडी बघण्यासाठी नसते, मग ती नेसण्यासाठी असते आणि चेहरा बघण्यासाठी असतो. आणि तुमचा चेहरा म्हणजे सौंदर्याने सलग 69 वेळा केलेली आत्महत्या आहे सर. आता शेवटच्या प्रश्नांकडे येतो सर. आपल्यामध्ये एक बॉन्डिंग तयार झालं आहे सर. एक नाजूक संबंध आपल्या एकमेकांना जोडतायत सर. हा नाजूक धागा आपल्यामध्ये निर्माण झाला आहे सर. या टोकाला मी, त्या टोकाला तुम्ही सर. तर अशा या शांत आणि रमणीय आणि रोमॅन्टिक वेळी मला तुम्हाला एक पर्सनल प्रश्न विचारावासा वाटतो सर, की तुमच्या सततच्या हरण्याने तुमच्या पर्सनल लाईफवर काही परिणाम झाला का? सर हे शब्दामध्ये आलं ना तर आम्हाला सगळ्यांना कळेल सर. तर या ठिकाणी मला आणि माझ्या मित्राला एकच मुलगी आवडायची. अरे देवा, म्हणजे एक निशाणी आणि 2 उमेदवार. पुढे काय झालं सर? इंटरेस्टिंग आहे सर. मी तिला सांगितलं, हां. बघ बाई, तुला जो उमेदवार आवडेल त्याला तू निवड. तिने त्याला निवडलं. म्हणजे तुमच्या तिकिटावर तो निवडून आला सर? हे सोडा, मग पुढे काय आलं? पुढच्या 9 महिन्यात तिची पोटनिवडणूक पण लागली. अरे देवा, बारशाचे बॅनरच दिसले मला सर. पण मला एक कळलं नाही सर, तुम्ही दुसरं लग्न का नाही केलं सर? समाजकार्यामुळे. समाजकार्य करताय सर तुम्ही? समाजकार्य करताय सर? एवढं समाजकार्य करून सर तुम्ही हरताय सर. ठीक आहे, पण मला माहिती आहे माझ्या नशिबात कधीतरी जिंकणं आहेच. आणि हरणं? ती जंगलात असतात. काही जण वा म्हणाले, काही जण चल रे म्हणाले.
मोठ्याने मला चल रेच ऐकू आलं. सर तू पण फालतूगिरीला आळा घालूया सर, कारण तुमचा कॉन्फिडन्स हिमालयावर जाऊन आत्महत्या करण्याच्या तयारीत आहे सर. हा वाढत चाललेला कॉन्फिडन्स आहे सर. ठीक आहे, याच कॉन्फिडन्सच्या जोरावर मी आता पुढची निवडणूक लढवेन आणि त्याचे मी बॅनर सुद्धा छापायला दिलेले आहेत, काय? ज्यावर मी सई तामणकरचा फोटो दिला आहे. सई तामणकरचा फोटो हो तुम्ही बॅनरवर छापलाय? हो, ती तुम्हाला ओळखते? मी तिला ओळखतो. मी बोललोय तिच्याशी. काय बोलताय सर तुम्ही? सई तामणकरशी बोललात सर? काय बोलली ती? मी नाही येणार प्रचाराला बोलली. मी बॅनरवर पण फोटो तसाच छापलाय तिचा. फोटो छापलाय आणि खाली लिहिलंय, प्रचाराला यायला न येऊ इच्छित सई तामणकर. आणि त्याच्या खाली मस्तपैकी 4 ओळी पण लिहिले. पण सर हे लोकांनी वाचलं तर काय फरक वाटेल ना? कसं वाटेल ना? वाईट वाटेल ना? नाही 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 नाही, आपल्या देशात लोक बॅनरवरचा फोटो बघतात. लोक जर वाचत असती तर देश वाचला नसता. वा 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 वा. सर क्या बात आहे सर, क्या बात आहे सर. सर हे वाक्य ना तुम्ही बोललात म्हणून जबरदस्त वाटला. मी बोललो असतो ना तर बादलीवर थुकले असते अंगावर सर माझ्या. त्याच्या खाली मी 4 ओळ्या सुद्धा लिहिल्या आहेत. म्हणजे एवढं सगळं चांगलं करून तुम्ही माती खाण्याचा प्रयत्न केलेलाच आहे म्हणजे खाली. ऐका, उडत्या पाखराला परतीची तमा नसावी. वा, सुरुवात तरी चांगली आहे, आशादायक आहे. उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, कुठल्याच देशाला कुठली सीमा नसावी. वा, हे सगळं ग्लोबल आहे, ग्लोबल आहे, ग्लोबल आहे. उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, कुठल्याच देशाला कुठली सीमा नसावी, छळणाऱ्या भाच्याला कुठलीच मामी नसावी. बिनचुकले यांना प्रचंड मताने विजयी करा. क्या बात आहे यार, क्या बात. वा वा. बघितलं? याला बोलतात दाद. जबरदस्ती दाद. सर काही टोकदार वस्तू सुद्धा माझ्या हातात नाही सर, नाहीतर भोसका भोसकीचे प्रयत्न करीत आले असते. पण ठीक आहे सर, आता आपण जास्त काही बोलूया नको, फालतुगिरीला आळा घालूया सर आणि आपण इथे ही मुलाखत संपूया सर. नाही नाही नाही, मुलाखत कशी संपवायची? काय सर? तुम्हाला मला मत द्यावं लागेल. तुमच्यासाठी पण योजना आहेत माझ्याकडे. नाही सर, माझ्यासाठी काही नको, माझे उपकार अहो, करा सर. पत्रकारांना मी पत्राच्या कार देणार आहे. सर याच्यावर कळलं तुम्ही कुठपर्यंत विचार करताय आमचा नाही सर? नाही, पत्रकारांसाठी सर, वेगळा पण विचार केला. थांबा, आता तुम्ही माझ्या घरात आला. नाही सर, समोर मंगळवारचं लक्षात ठेवा सर, मी एकटे नाही, मी तुम्ही आले नाही का सर?